यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। बेलापुरात आगरी कोळी ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन। ब्रास बँड महोत्सवामध्ये अमित ठाकरे यांचं श्वान प्रेम। चर्चगेट विरार दरम्यान 15 डब्यांची धीमी लोकल धावणार। पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी निर्णय। मुंबई विमानतळाला उड्डाण संख्या घटवण्याबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाची नोटीस। उतरणारी विमानं उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं विमानांना आकाशामध्ये तब्बल 40 मिनिटं घिरट्या घालाव्या लागण्याची शक्यता। कोस्टलच्या दहिसर भाईंदर टप्प्याच्या खर्चाचं ओझं पालिकेच्या खांद्यावर। 4027 कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिकेला सोसावा लागणार। अटल सेतूवरून बसने थेट मुंबई गाठता येणार। NMMT कडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा। तिकीट दर अद्याप निश्चित नाही। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे खार पश्चिम परिसरामध्ये आज आणि उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा। पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी निर्णय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्यातील मेट्रो स्थानकावर वाहनांबरोबरच आता हेल्मेटचंही पार्किंग। पुण्यातील 8 स्थानकांवर विमानतळांची सशुल्क सुविधा उपलब्ध। 24 तासाला फक्त 5 रुपये। पुण्यातील भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांचं फेसबुक अकाउंट हॅक। पाटील यांच्या अकाउंटवरून नागरिकांना मेसेज करून पैशांची मागणी तर स्वस्तात फर्निचर विक्री होत असल्याचाही बनावट मेसेज। पिंपरी चिंचवडमध्ये गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। कडक कारवाई करण्याचे वाहतूक पोलिसांना आदेश।